आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये आपदा मित्र आणि भूलतज्ञ डॉक्टर सीमा रानडे यांचं मार्गदर्शन. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग आणि इंडियन सोसायटी ऑफ एनेस्थेलॉजिस्ट कोकण ब्रँचच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये पोलादपूर तहसील कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये महाड येथील काउन्सिलिंग अनेस्थेशियालॉजिस्ट डॉक्टर सीमा रानडे यांनी आपदा मित्रांनी प्रात्यक्षिक आणि तोंडी मार्गदर्शनाद्वारे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. या मान्सूनपूर्व तयारी आणि युद्धजन्य परिस्थितीतील प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी निवासी नायब तहसीलदार नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह गट विकास अधिकारी हंबीर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पाटील, डॉक्टर राजेश पाटील, आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी इंडियन सोसायटी ऑफ एनेस्थेशियालॉजिस्ट कोकण ब्रँचच्या महाड येथील काउन्सिलिंग अनेस्थेशियालॉजिस्ट डॉक्टर सीमा रानडे यांनी विविध प्रकारच्या सर्पदंश, विषारी औषध खाणारी अथवा नाणे, गोटी व तत्सम पदार्थ घशात अडकलेल्या बालकांवर प्रथमोपचार, कार्डियक अरेस्टवरील वेगवेगळ्या प्रकारांची फिजिओथेरपी याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. या प्रसंगी आपदा मित्रांतर्फे अमित खैरे, अमिताभ जाधव, संकेत कासारे, संतोष मोरे, नाजिम तिवडेकर, विजय अवघडे आदींनी प्रात्यक्षिकांसमवेत तोंडी मार्गदर्शन केले. यावेळी सर्पमित्र संघटनेचे दिनेश दरेकर तसेच तालुक्यातील रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते, लक्ष्मण कळंबे, विजय परांजपे, गणेश येरुणकर, दत्ताराम पवार, किसन सिंग, गणेश मोरे, दिनेश मोरे तसेच दीपक उतेकर यांनीही उपस्थित राहून विविध प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. यावेळी विंचू अथवा सर्पदंशावेळी तातडीनं वैद्यकीय उपचार होण्यापूर्वी बाधित व्यक्तीला कोणती गोळी द्यायची म्हणजे रुग्णालयामध्ये पोहोचेपर्यंत रुग्ण दगावणार नाही याबाबत काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे मार्गदर्शक व संस्थापक दीपक उतेकर यांनी मार्गदर्शन केले. या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आलेल्या उपकरणांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुरवठा विभागाचे अव्वल कारकून आबा जगताप यांनी केले. आपलं जो संकटकाळ आलेला आहे तो व्यवस्थित सुरळीतपणे पार पडेल आणि असे फक्त काही दिवस असतात. एवढी वर्षभर इतकं सुंदर आहे आपलं कोकण काही. सो आय ब्रिंग ग्रीटिंग्स फ्रॉम अनदर ॲक्सिडेंट हॉस्पिटल, जे माझं मुख्य जागा आहे वेळेवर आता जी फ्रीलान्सिंग पण करते भूलतज्ञ आहे. आता आपत्ती बेसिक लाईफ सपोर्ट किंवा कॉम्प्रेशनल लाईफ सपोर्टमध्ये काही गोष्टी येतात ज्या तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. पहिलं सगळ्यात आहे की ह्याच्या टोटल पेशंटचं हृदय आणि श्वास बंद पडला आहे. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू टुडे. त्याच्या आधीच्या गोष्टी काय आहेत त्या 1-2 मिनिटात सांगते. की समजा आपण काही कामात असतो, एखाद्या फंक्शनला गेलो असो, रस्त्याने चाललो असतो, एखाद्या ट्रिपला गेलेलो असतो आणि कुणाला चक्कर आतात आणि तो पडतात. याचा अर्थ तो वेगळा नाही, त्याचं हृदय चालू आहे, श्वास चालू आहे, पण त्याला चक्कर आलेली. तर पहिलं सगळं ते जमलेल्या क्राऊडमध्ये काय होतं तर काय करायचं काय होत आहे करत तर काय नाही कोणी, नुसतंच कॅओस असतो, पॅनिक असतं. अशा वेळेला शांतपणे पुढे जायचं. त्या व्यक्तीची पल्स आणि श्वास बघा. एक कोल्सच्या बाहेर येतो तरी सांगते, श्वास आणि त्याची नाडी कुठे बघायची, नाडी तिथे बघा. इन अँड इमर्जन्सी हाताची पल्स बघायची नाही, त्याच्या नाडी सांगितलं कुठली पल्स बघायची तर मानेची आहे. कशी बघायची, मान अशी सगळ्यांनी आपली एक्सटेंड करा आणि त्या मध्ये जो असतो तो आपला श्वासनलिका, श्वासनलिकेच्या साईडला खाच असते, त्या खाचेमध्ये आपले 2-3 बोटं घाला. पण खडीत नाडीचे डोकेला सगळ्यांना काढले. व्हेरी गुड. सो इन अन इमर्जन्सी एखाद्या माणसाला जेव्हा चक्कर आलेली असते तेव्हा ही नाडी बघणं आणि श्वास बघणं. श्वास कसा बघायचा तर त्याच्या छातीच्या लेवलला आपले डोळे पाहिजे आणि छाती फुलती का नाही हे बघायचं, किंवा नाकाच्या इथे डोळे ठेवायचं आणि गरम मारायला बघायचं. हे दोन्ही असलं म्हणजे श्वास हे चालू आहे आणि नाडी चालू आहे. मग काय करायचं तर त्याचं डोकं फक्त एका बाजूला घ्यायचं, तर एका खुशीवर असं झोपायचं आणि डॉक्टरांना बोलवायचं. तोंडावर पाण्याचा हप्पा मारणं, कांदा काय हुंगवणं, चप्पल होणं असलं काही करायचं नाही. डॉक्टरांना बोलवायचं आणि डॉक्टर येईपर्यंत त्याला मॉनिटर करत राहायचं. म्हणजे दर 2 मिनिटांनी हृदयाचे ठोके आणि श्वास करायचं. डन. ओके. आता तीच व्यक्ती चक्करून पडलेली आहे पण त्याचं काही त्याची हालचाल नाही आहे. तुम्ही पटकन नाडी बघितली तर लागत नाही.
याचा आता सिरियस आहे. आता तुम्ही काय करणार? तो आता इथे या ऑपरेशन ओनली लाईफ सपोर्टच्या 4-5 स्टेप्स आहेत त्या अगदी सिंपल आणि साध्या आहेत, सगळ्यांना येणार आहे ॲट द एंड ऑफ दिस लेक्चर. त्या सांगितली असते मानेच्या मणक्याला इजा झाली आहे का नाही झालेली आपल्याला माहीत नाही, पण आपण जर असं तोडत नेलं आणि जर इजा झाली नसेल तर झालेल्यापेक्षा जास्त इजा आपण करतो आणि सगळ्यात खालचा हा भाग पॅरालाइज होईल, कुणी काही करू शकणार नाही. सो आपल्यामुळे आणखी त्रास व्हायला नको म्हणून आपण फर्स्ट डू नो हार्म. पहिलं काय तर आहे त्यापेक्षा जास्त त्रास देऊ नका, म्हणून मानेच्या मणक्याला अलगद डाव्या हाताने धरायचं आणि थोडं 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 सेफ जागेवर न्यायचं. हे नंबर 1 सील सेफ्टी, मेक द सील सेफ. कळलं? नंबर 2 चेक फॉर रिस्पॉन्स. आता पेशंट आहे तो बेशुद्ध झालेला आहे, तो रिस्पॉन्स देत नाही आहे, तो नुसतं निश्चित पडलेला आहे. आपल्या शरीराचं मेन कार्यकारी मंडळ मेंदू आहे आपला, राईट? CPU. रिस्पॉन्स कसा चेक करायचा तर बरेच जणांना सवय असते गालावर थांबल्या म्हणायची. आपण लहान मुलाला सुद्धा एखाद्याला चक्कर आलेल्या व्यक्तीला सुद्धा आपण मारतो की नाही, करायचं नाही. त्याचं कारण असं कारण आपल्या चेहऱ्याला इतक्या सुंदर नाजूक संवेदनशील शिरा नसा परमेश्वराने दिलेले आहेत. फेशियल नर्व्स अशा जात असतात, तुम्ही त्यांना मारलं तर त्यांना इजा होऊ शकते, तर चेहऱ्यावर मारायचं नाही. सो चेक फॉर रिस्पॉन्स म्हणजे रिस्पॉन्स कुठे बघायचा तर आपले दोन्ही कॉलर बघून आहेत सगळ्यांचे, त्याच्या खाली कसाळा चालू होत आहे, हा सगळ्यात सेफ भाग आहे. मारा. काका कसे आहात, काका कसे आहात कसं दाखवायचं, काका कसे आहात, काका डोळे उघडा, 2दा ते 3दा आणि नुसतंच थांबड्या मारायचं म्हणजे तोंडाने सुद्धा बनवायचं आहे. म्हणजे 2 स्टिम्युलाय आपण देतो पेशंटला, टॅक्टाईल म्हणजे टच आणि मनोर, हे 2 ते 3 वेळाच करायचं. काका काका कसे आहात झालं, काका उत्तर देत नाही आहे, रिस्पॉन्स 0. आता 3रं, तुम्ही आता कधी आहे पण तुम्ही एकटे असता तर काय कराल, काय कराल, बोलवाल ना कोणाला तरी. सो 3रं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉल फॉर हेल्प. आधी मदत मागा. एकटे असला तर फोन करा, एकटे नसला तर एक पटकन कुठेतरी डॉक्टरांना बोलवून आणा असा उपदेश द्यायचा नाही. यू पॉईंट ऑफ फिंगर टू दॅट पर्सन. समजा ही 5 जण आहेत माझ्याबरोबर, सर तुमचं नाव काय, राघव. राघव सर पटकन जा अमुक अमुक डॉक्टरांना बोलवून आणा आणि येताना शॉक द्यायचं यंत्र घेऊन या, रेडी टू द लेटर घेऊन या, त्याच्याबद्दल सांगेल 2 मिनिटांनी. अमुक अमुक तुम्ही पटकन जा ॲम्ब्युलन्सला बोलवा. सो पेशंट किंवा त्या समजा त्या व्यक्तीचं नाव माहीत नसेल, पॉईंट ऑफ फिंगर, गिव्ह एन ऑर्डर. तुम्ही त्या सिच्युएशनचा इनचार्ज आहात, तुम्ही कंट्रोल घेतलेला, ताबा घेतलेला, एक कोणतरी लीडर लागतं त्या ठिकाणी. सो आधी डिक्लेअर करा आय एम इन चार्ज ऑफ द सिच्युएशन, मी या सिच्युएशनचा लीडर आहे. आपोआप सगळेजण फॉलो करतात त्या माणसाला, पण दॅट पर्सन हॅज टू बी क्लिअर इन हिज ऑर्डर्स. ऑर्डर्स हवे सोडायच्या नसतातच कधी. पॉईंट ऑफ फिंगर टू दॅट पर्सन. राघव सर तुम्ही अमकं करा, तुम्ही अमकं करा, तुम्ही अमकं करा. डन. सो कॉल फॉर हेल्प. एकटे असाल फोन करा, फोन कोणाला करा, कोणाला करा, ओळखीचं कोणी, एनिथिंग एल्स, व्हेरी गुड. सो फोन 108ला करा. 108 लागत नसेल, अवेलेबल नसेल वॉटेवर, तर नियरेस्ट येणारा माणूस जो आहे तो जवळ आहे